गेस करा की भाऊ नक्की कुठल्या दारातून आत येणार आहे. ओके, सो मला आता सांगा किती लोकांना असं वाटतंय की भाऊ या दारातून बाहेर येतील. कोणाला मला वाटतंय? ओके, सो बघूया भाऊ या दारातून बाहेर येतात का. रितेश सर, रितेश सर, भाऊ नाहीये तिथे. तर आपण बघूया भाऊ या दारातून बाहेर येतात का. कोणाला वाटतंय की भाऊ या दारातून बाहेर येतील? प्लीज सांगा. ओके, सो रितेश सर तुम्ही आहात का? रितेश सर या दारातून आलेही नाही. So बघूया आपण पुढचे दार. भाऊ तुम्ही इथे तरी आहात का? रितेश सर, भाऊ, भाऊ दार उघडा. तसं तर आपल्या एंट्रीची सगळेच वाट बघतात, पण मी ठरवतो एंट्री कधी आणि कुठून घ्यायची. आता तुम्ही सगळे जमलाच आहात, थांबलाच आहात, तर तुमचा हा भाऊ तुम्हाला नाराज नाही करणार. मी येणार आणि नशिबाचा गेम पालटणार. अहो इकडे तिकडे काय शोधताय? हे बघा, मी ह्या दारातून येतो. नमस्कार, बिग बॉस सीझन 6 तर्फे मी तुम्हा सगळ्यांचे इथे स्वागत करतो. जान्हवी, परत एकदा बिग बॉसच्या स्टेजवर भेटून मला फार बरं वाटलं. सर तुमचं खूप 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 स्वागत आहे. थँक्यू. बापरे, गेल्या वर्षी सर म्हणजे मी प्रत्यक्षात तुमचं प्रेमही अनुभवलंय, तुमचा रागही अनुभवलाय खूप जास्त. सो आजही ना सर सीझन संपलाय तरी शनिवार रविवार आला की असं कधी कधी वाटतं की तुम्ही टीव्हीतून बाहेर याल आणि आता मला ओरडा, कारण की कौतुकापेक्षा ओरडा जास्त. त्यात माझा दोष नाही आहे. तुम्ही जे टीव्हीवर करणार तसंच मी वागणार ना. म्हणजे तुम्ही जर असं काही केलं असतं त्याच्यामुळे मला ओरडावं लागलं नसतं तर मी तसं वागलो असतो. हो सर, पण कौतुकही केलंय. कौतुकही भरपूर केलं. येस सर, येस सर, खरंच मी खूप मिस करते. आणि परत यायचं तुम्हाला? मला आवडेल. नाही, मला खरंच आवडेल, कारण की बिग बॉस हा शो खूप मनापासून म्हणजे मी खूप इमोशनल होते बिग बॉस हे नाव ऐकलं त्याचं. आणि मला खूप ते दिवस आठवतात, केलेल्या चुका आठवतात आणि ओरडणं आठवतं. मी खूप मिस करते सर ओव्हरऑल सगळंच सगळंच सगळंच. आणि ऍक्च्युली बिग बॉस हा शो तुम्ही मागच्या वर्षी होस्ट केलात आणि खूप कमालीचा एक्सपिरियन्स होता आणि तेव्हाही खूप धक्के बसले आम्हालाही, कारण की माहीत होतं, कारण की तुमचा हा स्वभाव जगात कोणीही बघितला नव्हता आणि तो जवळून माझा हा स्वभाव मी सुद्धा पाहिजे. अगदीच अगदीच अगदी सर, अगदी सर. आणि आता आपण भेटलोच आहोत तर एक सेल्फी घेऊया प्लीज. येस, मोबाईल प्लीज. आणि सर एक अशी सेल्फी घेऊया आपण ज्या सेल्फी मध्ये सगळे पत्रकार सुद्धा येणार आहेत. येस सर, तुम्हाला
हो सर. राईट. ओके. येस. या. Thank you. Thank you so much. सर यावर्षी म्हणजे माझ्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र सगळे पत्रकार सुद्धा उत्सुक असणार आहेत की यावर्षी नक्की नवीन काय असणार आहे, नवीन काय काय गोष्टी होणार आहेत. आणि तुम्ही नक्की या वर्षातलं ऍक्च्युली हे बिग बॉसचं नवीन सीझन म्हणजे या वर्षातलं महाराष्ट्राला दिलं गेलेलं सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. बिग बॉस सीझन. सर आता महाराष्ट्राचं नवीन सीझन येतो आणि खरं तर मनोरंजनाचं महाद्वार उघडणार आहे. महाराष्ट्राचं तुफान घराघरात येणार आहे आणि खरं तर हे ऐकलं आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडलाय. तारीख समजले काय आहे, वेळ समजले काय आहे आणि बिग बॉस मराठी म्हणजे नेहमीच वेगळे पण असतं. अगदी घराच्या लुक पासून ते दिसणाऱ्या सगळ्या कंटेस्टंट पर्यंत सगळंच काय काय आपल्याला नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहे. सो घर तयार आहे आणि कंटेस्टंट ही ठरलेच असते. तर प्लीज सांगा ना सर यावेळी कोण कोण असणार बिग बॉस? खरं म्हणजे फार जवळपास सगळ्यांचा जो गैरसमज आहे की जे कंटेस्टंट येतात ते मला माहिती असतात कोण आहे. तुम्ही जसं मला विचारत तसं मी बॅकस्टेज विचारलं कोण आहे, मला तरी सांगा. तरी पण मला असं वाटतं की ज्या दिवशी कंटेस्टंट घराच्या आत जाते त्या दिवशीच मला कळते आहे. पण मी पण अतिशय तुमच्या एवढंच उत्सुक आहे हे ओळखून घेण्यासाठी की आत घरात कोण कोण जाणार आहे. कारण ह्या वर्षीचं सीझन खरंच प्रचंड एक्साइटिंग असणार आहे. बिग बॉस मराठी आणि कलर्स ची जी क्रिएटिव्ह टीम आहे त्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. काहीतरी नक्कीच कुठल्याही लँग्वेजेसमध्ये बिग बॉसच्या ज्या भाषेत सीझन होतो जे घडलं नाही ते ह्या सीझनमध्ये घडणार आहे. जसं गेल्या वर्षी सुद्धा मला वाटतं की जेव्हा बिग बॉस सीझन चालू होता मराठी त्यावेळेस माझे कितीतरी हिंदी भाषिक मित्र होते जे बिग बॉस पाहायचे आणि फिल्म इंडस्ट्रीमधले मित्र होते. ते मला फोन करायचे की बाबा एवढं इंटरेस्टिंग सिच्युएशन्समध्ये मराठी सीझन होतोय का, लोकांना कंटेस्टंट घेऊन जात आहेत. ते आपल्याला कसं इथं म्हणता येत नाही की दुसरे सिनेमे पाहतात ना दीपक बसलेले आहेत म्हणून. पण मला वाटतं की एक वेगळी ओळख मराठीने गेल्या वेळेस सोडली होती टी व्हीवरती. त्याच ओळखेला आपण आता अजून थोडं पुढे घेऊन जातो. सर बिग बॉस मराठी सीझन 6चा त्या प्रोमोचा डायलॉग म्हणजेच गेल्या वर्षी गाजवलाय या वर्षी वाजवणार हा तुमचा डायलॉग सोशल मीडियावर तुफान गाजतोय. खूप साऱ्या रील्स होतात आणि प्रोमोलाही खूप छान प्रतिसाद मिळतोय. सो मला असं विचारायचं की ह्या सीझनसाठी नक्की तुम्ही काय तयारी केली आणि किती मोठी जबाबदारी पेलणार आहे की काय भावना आहेत तुमच्या? मी जसं म्हणालो की मी अतिशय एक्सायटेड आहे बिग बॉस सीझन 6 होस्ट करण्यासाठी. आणि गेला सीझन माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. मला खरंच भरपूर आवडला तो प्रवास. हा छान होता. तुम्ही कंटेस्टंट्स तुमच्यामुळे सगळ्यांमुळे. आय एम होपिंग की ह्या वेळेस सुद्धा एक्सायटिंग कंटेस्टंट येतील, एक्सायटिंग गोष्टी घडतील. तयारी तशी मी काहीच केलेली नाही आहे. जसं गेल्या वेळेस आलो तसंच मी येणार आहे. आणि काय की मी रिॲक्टिव्ह पर्सनॅलिटी आहे. बिग बॉसचा होस्ट असतो जे आठवडाभर घडलंय त्याच्यावरती तो रिॲक्ट करणार आहे. जोपर्यंत ते ॲक्शन्स घडणार नाहीत तोपर्यंत होस्ट काहीच रिॲक्ट करू शकत नाही. तयारी तशी काहीच नाही. मला वाटतं की एक्सायटिंग शो होणार आहे आणि त्याच्याच मी पण एक प्रेक्षकच आहे. बिग बॉस होस्ट सुद्धा एक प्रेक्षकच असतो आणि आम्ही पण तुमच्यासारखेच टी पाहतो, शोज पाहतो. नंतर मला फक्त एवढी संधी मिळते की मी त्यांच्यावर पर्सनली रिॲक्ट करू शकतो. येस सर. आणि तुम्हाला काय वाटतंय जे स्पर्धक येणार आहेत त्यांच्या स्ट्रॅटेजीमध्ये काय फरक असेल? म्हणजे आम्ही जसा गेम खेळलो तसंच ते खेळतील का? काय वाटतंय तुम्हाला? ते कसं आहे ना की स्पर्धक हा विचार करतात की गेल्या सीझनमध्ये काय चाललंय, काय होणार आहे किंवा कुठल्या गोष्टी केल्यामुळे त्यांना ओरडा मिळाला किंवा कुठल्या गोष्टी केल्यामुळे
पब्लिकचा सपोर्ट मिळाला. या सगळ्या गोष्टीचा विचार ते करून येतात, पण त्याच्यापेक्षा जास्त हुशार आमची क्रिएटिव्हिटी. तुम्ही जो जो विचार करून येणार आहात त्याच्यावरती कसं त्यांना, म्हणजे कसं आहे की न्यायालय पे थैला ज्याला म्हणतो Yes, sir. तसं ते विचार आमची क्रिएटिव्हिटी पण करतायत. तुम्ही हे म्हणाल की चकवा देणार. चकवा नक्कीच Yes. देणार. आणि प्रत्येक स्टेपला, प्रत्येक एपिसोडला, प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन घडणार आहे. जसं ह्या स्टेजवरती तुम्ही पाहताच की एवढी दारं आहेत, याच्यापेक्षा कितीतरी जास्त दारं घरी असणार आहेत. प्रत्येक दारापाठीमागं काहीतरी गोष्ट घडेल आणि ती गोष्ट तुम्हाला जेव्हा तुम्ही शोमध्ये याल त्यावेळेसच ती कळेल. नक्कीच. चकवा देऊन महाराष्ट्राचा थकवा नक्कीच घालवणार आहे हा शो, एवढं तरी नक्कीच. बरं, यंदाच्या घरात ना खूप रहस्यमयी दारं आहेत. आता आपण स्टेजवर पण पाहतोय. ती दारं नक्कीच सरप्राईज देतील की धक्का देणार आहे? तुम्ही काय सांगाल? म्हणजे या वर्षीचे स्पर्धक गेम प्लॅन्स करून येतील, स्ट्रॅटेजीज असतील आणि त्याच्या स्ट्रॅटेजीमध्ये काय कुठला फरक असेल? मला वाटतं की कसं आहे की प्रत्येक वेळा एखादा कंटेस्टन्स काहीतरी विचार करून येतो की मी आता ही स्ट्रॅटेजी वापरणार आहे. परंतु प्रत्येक दारा पाठीमागे मला असं वाटतं की काही सुखद धक्के असतील, काही जोरदार धक्के पण मिळतील. सरप्राईजेस तर भरपूर असणारच आहे. दार म्हटले की दारा पलीकडे काय आहे याची उत्सुकता जेवढी आपल्याला असेल प्रेक्षक म्हणून, तेवढीच कंटेस्टंट म्हणून त्यांना पण असेल. आणि प्रत्येक दार एकाच दिशेने उघडणार आहे. ते हळूहळू आणि हळूहळू धक्के बसणार. हळूहळू धक्के बसणार, पण जोरदार धक्के बसणार. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. आणि त्या धक्क्यांवर तुमचा कसा रुबाब दिसणार आहे? तुम्ही मागच्या वेळेपेक्षा अजून जास्त चिडणार आहात की काय होणार? माझं चिडणं काय करणार आहात सर? माझं चिडणं तुमच्यावर अवलंबून आहे. तर मला वाटतं कंटेस्टंट जसे बिहेव करतील तसं मला डिरेक्ट करावं लागेल. आणि काय आहे की होस्ट म्हणजे तुम्ही कंटेस्टंटच्या जीवनात जास्त इन्व्हॉल्व होऊ शकत नाही, कारण की त्यांचा तो प्रवास त्यांचा असतो, तो प्रवास होस्ट म्हणून तुमचा नसतो. आणि मला वाटतं की करेक्टिव्ह मेजर्स, थोडंफार गायडन्स आणि एकच कम्युनिकेशन आहे कंटेस्टंट आणि होस्टमध्ये. त्यामुळे बाहेर काय चालू आहे त्यावेळेस त्याची सगळी माहिती आम्हाला असते. आणि काय आहे की आज फक्त टी व्हीवरचे प्रेक्षक नव्हे तर सोशल मीडियावरती एवढ्या प्रतिक्रिया येतात लोकांचे. प्रत्येकाचा एक वेगळा अनुभव असतो. प्रत्येकाला वाटते की त्याने होस्टनी हा प्रश्न विचारला पाहिजे का, ही बरोबर होती का, हा बरोबर होता, हा चुकीचा वागला का, ह्या चुकीच्या वागल्या नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी ॲनलाइज करून मला वाटतं की एक शोची एक दिशा असते, ती घेऊन पुढे जाण्याचं काम होस्टचं असतं. आणि ते आमची क्रिएटिव्ह टीममध्ये आम्ही बसून ठरवतो. नक्कीच. नक्कीच. थँक्यू सो मच सर. थँक्स अ लॉट. थँक्यू. आणि आता मी मंचावर आमंत्रित करते सुमंता बोस सर, हेड एंटरटेनमेंट बिझनेस, स्टार प्लस, स्टार भारत अँड स्टार उत्सव ईस्ट अँड वेस्ट क्लस्टर, जिओ स्टार. सर प्लीज. I think a lot of points Ritesh already had said. I just want to make 2 points. The first point that Colors Marathi has won millions of hearts in the last 1 decade with great storytelling which is authentic and family driven. Bigg Boss Marathi is one of the most marquee property for us. It has been going on for the last 5 seasons. The last season was spectacular. And I'm very excited with this new season. I'm sure there will be a lot of unexpected thrills, twists and turns with these opening doors and the changing doors that's going to happen. So, can I request the AV to be played, please? Thank you to first Deepak from Banijay and Endemol for shaping this product, for bringing international quality as well as authentic storytelling. Ritesh was telling me backstage that he's very involved in the creative product and he's just not the host. So thank you, Ritesh, for bringing in such a lot of credibility and authenticity and connect. Thank you. थँक्यू सर. आता मी आमंत्रित करते सतीश राजवाडे सर,
एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट मराठी क्लस्टर अँड बिग बॉस शोचे निर्माते वाणिज्य एशिया एंडोमोल शाईन इंडियाचे फाउंडर आणि ग्रुप सीईओ मिस्टर दीपक धरे. प्लीज सर. सतीश सर, तुम्हाला विनंती करते की तुम्ही दोन शब्द. नमस्कार. खूप आनंद होतोय की बिग बॉस सीझन 6 ज्याची इतकी आतुरतेने सगळे वाट पाहत होते, तर जानेवारीला महाराष्ट्राच्या आणि या देशाच्या प्रत्येक घरात शिरतोय. महाराष्ट्राचं तुफान येत आहे. मग अशी ज्या पद्धतीने तू म्हणालीस की भाऊ ओरडत होते, पण महाराष्ट्राला भाऊनी जे दिलं तो मान सुद्धा दिला, सन्मान सुद्धा दिला आणि प्रेम सुद्धा. आणि या मान सन्मान आणि प्रेमातच तो हक्क येतो जेव्हा माणूस कोणतरी चुकतो तेव्हा त्याला योग्य दिशा दाखवतो आणि दाखवताना थोडंफार ओरडायचं असतं. आणि त्या ओरडण्यामागे एवढं मोठं प्रेम असतं की ते प्रेम कुठेतरी तुमचं बोट धरून तुम्हाला शेवटच्या एपिसोडपर्यंत विनर ठरवण्यात खूप 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 मदत करतो. त्यामुळे थँक्यू सो मच भाऊ, ज्या पद्धतीने तुम्ही कंटेस्टंट्सना आतमध्ये मार्ग दाखवला आणि बिग बॉस बरोबर ते घर देशभरात नेता. महाराष्ट्राचं तुफान यायला फक्त 6 दिवस राहिले. वी आर एक्स्ट्रीमली एक्साइटेड. थँक्यू सो मच. थँक्यू सर. दीपक सर, तुम्ही काय सांगा? Thank you. Good evening, everybody. Shumanto, Satish, thank you for this opportunity to really bring back the next season sooner. As everybody may have seen the last season, we're really going to up the stakes, up the drama, up the twist, up the entire season this year to where we left off last year. If last year to me was just the trailer, the movie is really going to be out now this season, and it was a big responsibility even last year and this year even more, purely because for us this is a very very important show. This is not just a show, this is an emotion for all of us here at Endemol, and we intend to take this to the next level. We intend to take this to the next level because we treat Maharashtra Marathi language as not a regional language but as a main language across India, and for us that is really important, and that was the big change that we made last year. But this is not a regional language, this is a language version, and we cannot be dishing out a version of Big Boss which is even 1% lesser from the Hindi show or even the international show. We want to make international quality content and disrupt the game, and we started last year, and like I said, last year was just the trailer. The movie is going to be out now, and I really thank Ritesh for helping being the partner to really push the envelope last year, and very excited about what's going to come out this year. And I must say the entire team at Endemol is working non-stop in the last 60 days, including Christmas, New Year, all the holidays. They've been at it only to ensure that when we are out, we will give you a spanking new season. I have my colleague Ketan, the showrunner and creative producer, with me here, and really excited for the show coming out in the next few weeks. Thank you very much. Thank you, sir. Sumanta sir, तुमच्याकडे काही प्रश्न आहे? हॅलो, रितेश साहेब. नमस्कार, मी नितीन मोरे नेटसम बोलतो. नमस्कार. खरंच खूप भारी वाटतंय जेव्हा प्रोमो आला 6वा सीझन येते आणि त्या प्रोमोची जी हवा झाली ती हवा आजपर्यंत आहे, आणि आम्हा पत्रकारांमध्ये सुद्धा खरंच एक्साइटमेंट आहे की आता यावर्षी काय नवीन बघायला मिळणार आहे. मला गेल्या वर्षी निगडीत प्रश्न मला विचारायला आवडेल की जेव्हा घरामध्ये वादविवाद होतात किंवा घरामध्ये जेव्हा कोणत्याही कारणावरून भांडणं वगैरे होतात तेव्हा त्या घराचं वातावरण बिघडतंच, पण कधी त्या शोचे होस्ट म्हणून तुम्ही होतात आणि तुमचं सुद्धा कधी पारा चढतो. तर या सगळ्या गोष्टीला या वर्षी जर असं काही घडलं तर रितेश देशमुख कशा पद्धतीने हँडल करतात? काय ना की काही रिॲक्शन्स इम्पल्सिव्ह असतात. असा विचार करू शकत नाही आपण की प्रत्येक वेळा पारा चढणार आहे. त्या आठवड्यात काय घडलं आहे, नेमकी त्याचं कसं रिॲक्शन झालं आहे, आणि काही गोष्टी खरं म्हणजे मला पर्सनली न घेता
मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या बैठक करू नको ना, आता बसून राहा ना, आता उभा राहा. विचार करते किंवा लोक काय विचार करतात, लोकांचे काय प्रश्न असतात. उभा राहा. असं नेहमी असू शकत नाही की हे सगळे प्रश्न माझे स्वतःचे आहेत. पण बऱ्याच वेळा असं असतं की त्यावेळेस महाराष्ट्र काय विचार करतोय, रिॲक्शन्स काय येत आहेत आणि काय प्रश्न विचारले पाहिजेत. पण नेहमीच असं होत नाही. कधी कधी इम्प्रॉम्प्टू माझ्या मनातल्या काही गोष्टी असतील त्या सुद्धा त्यावेळेस निघतात तिथे आणि त्या काही म्हणजे सुखद असतील, काही रागात पण असू शकतात. पण ते मी आता असं सांगू शकणार नाही की मी कसं रिॲक्ट करेन, कारण की त्यावेळेस पण मी प्लॅन करून गेलो होतो. या सीझनमध्ये सुद्धा मी प्लॅन करून जाणार नाही. थँक्यू. अजून एक प्रश्न आहे सर. गेल्या वर्षी काही स्पर्धकांनी आपलं स्वतःचं नाव व्हावं किंवा टीव्हीवर पण दिसावं म्हणून त्यांच्यापेक्षा सिनियर कलाकारांना किंवा त्यांच्यापेक्षा सिनियर कंटेस्टंटला त्याचा अपमान सुद्धा केला. पण या सगळ्या सिच्युएशन जर यावर्षी सुद्धा अशी घडली किंवा अशा एखाद्या काही प्रसंग आला की ज्याच्यामुळे खूपच विचित्र आम्हाला बघायला वाटेल किंवा टीव्हीवर दिसेल, तर या गोष्टीकडे रितेश होस्ट म्हणून कशा पद्धतीने जसं गेल्या वर्षी रिॲक्शन्स होत्या, काही गोष्टी असतात ज्या प्रत्येक व्यक्तीची जी मर्यादा असते ती राखण्याचा प्रयत्न होस्ट म्हणून सुद्धा आणि चॅनल म्हणून सुद्धा आणि शो म्हणून सुद्धा ते आम्ही राखण्याचा नक्कीच प्रयत्न आणि प्रयास करतो. बैठक नको, आता खडे राहा, आता बैठक राहा. दोन सर, उठेगा ना तो फिर हिलेगा. बैठेगा तो फिर वृषाली काळे सेलिब्रिटी गटामधून तुम्हाला जर बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एक आठवडा राहायची संधी मिळाली तर तुमचा गेम प्लॅन कसा असणार आहे? आणि अजून एक प्रश्न आहे, बिग बॉस सीझन 6 मध्ये कंटेस्टंटसाठी शॉकिंग फॅक्टर कोणता असणार आहे? शॉकिंग फॅक्टरचं मी आत्ता सांगितलं तर ते कंटेस्टंट प्रिपेअर होऊन जातील. म्हणून तो शॉकिंग फॅक्टर जो आहे तो त्या आठवड्यात त्यावेळेसच तुम्हाला कळेल आणि शॉकिंग फॅक्टर्स नक्कीच आहेत. आणि तुमचा पहिला प्रश्न होता की बिग बॉसमध्ये जर एक आठवडा मला राहायची संधी मिळाली तर तुमचा गेम प्लॅन कसा असणार आहे? तो होस्ट बघून मी ठरवेल. थँक्यू. इथे भाग्यश्री महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन करून सध्या निवडणूक आणि राजकारणाचे वारे आहेत आपल्या इथे, तर कोणत्या नेत्याला बिग बॉस मराठीचं तिकीट मिळालं काय यावर्षी? हो किंवा नाही? ज्यांना पार्टीचे तिकीट मिळाले त्यांना होते. बिग बॉसच्या वेळेला तुम्हाला मिळालं? मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की मला अजून त्याची माहिती नाही. पण समजा जर पार्टीचं तिकीट मिळालं नसेल तर इथं पण मिळू शकतं का नाही ते पण माहिती नाही. हे सर जास्त कठीण आहे. इथलं तिकीट मिळवणं जास्त कठीण आहे. थँक्यू. थँक्यू मॅम. नमस्कार सर, श्रावणी विलास प्रदेशी, नमस्कार. मराठी वर्ल्ड एंटरटेनमेंट. मला विचारायचं आहे की मराठी प्रेक्षक बिग बॉसला फक्त शो म्हणून नाही तर भावना म्हणून बघतायत. या प्रेक्षकांच्या अपेक्षांचं ओझं होस्ट म्हणून तुम्हाला कधी जाणवलंय का? आणि बिग बॉस मराठीमुळे तुमचं आणि प्रेक्षकांचे एक नवीन नातं निर्माण झालंय, त्या बाबतीत काय बोला? आता ना मी माझी मुलं फुटबॉल खेळत जातात शनिवार रविवार कॉन्फरन्स. आणि मी जेव्हा जात होतो लहान मुलं ना मला बिग बॉस म्हणून म्हणतात. माझं नाव सुद्धा माहिती असेल त्यांना, बिग बॉस बिग बॉस बिग बॉस. तर कुठेतरी वाटतं की एक नवीन ओळख ह्या शोनी सुद्धा मला दिलेली आहे. त्यासाठी मी या शोचा अत्यंत आभारी आहे. आणि दुसरा प्रश्न काय तुमचा? तुमचं आणि प्रेक्षकांचे एक वेगळं नातं निर्माण झाले, त्या बाबतीत तुम्ही काय बोला? नाही, तेच अपेक्षांचं ओझं तुम्ही असं म्हणाला होता. तर प्रत्येक शो नंतर ना असे बरेचसे ऑनलाईनवर लाईव्ह रिव्ह्यूज करतात आणि कधी कधी मला वाटतं काय हा तर माझ्या काय चांगला होतो रे. कारण ते एवढे इम्पॉर्ट असतात. तुम्ही म्हणाल की भावना आहे, एक इमोशन आहे आणि त्याच इमोशनमुळे बरेचसे लोक जे आहेत ते एवढे इमोशनली इन्व्हेस्टेड असतात. आणि मला वाटतं की ते ह्या शोची विक्री आहे की प्रत्येक प्रेक्षकाला इमोशनली ते इन्व्हॉल्व करून घेतात. प्रत्येकाला वाटतं की माझं एक म्हणणं आहे, मला हे सांगायचं, ही व्यक्ती मला आवडली नाही किंवा हा व्यक्ती व्यवस्थित. दर दिवशी शो संपला की त्यांचं ते लाईव्ह सुरू होतं लगेच आणि त्यांचे रिॲक्शन पाहायला मला फार आवडतं.
असं नाही की प्रत्येक वेळा मला वाटतं की बाबा मी हा प्रश्न उचलणार आहे, परंतु बऱ्याच वेळा गेल्या वर्षी असं झालेलं की काही काही त्यांचे जे पॉईंट्स मला वाटतं ते इम्पॉर्टंट आहेत ते आम्ही इन्कॉर्पोरेट केलेले आहेत. तर आमच्या शोमध्ये आम्ही जे आहे फक्त आम्हाला जे सांगायचं त्याचाच विचार करत नाही, परंतु प्रेक्षकांना काय म्हणायचं आहे, त्यांचे काय मुद्दे आहेत ते पण कधी कधी आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो. नमस्कार नितेश सर, प्रेरणा सकाळ डिजिटल सॅम टी व्हीवर प्रोमो बघून उत्सुकता अर्थात वाढली आम्हा सगळ्यांचीच आणि बिग बॉस सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय, त्यामुळे उत्सुक आहोत हा सीझन देखील बघण्यासाठी. माझं म्हणणं आहे की तुम्ही आणि सलमान भाऊ जेव्हा तेव्हा एकत्र येतात संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावतात, यंदाच्या सीझनमध्ये सलमान भाऊ येण्याची शक्यता आहे का? तुम्ही त्यांना घेऊन येणार? ते आले तर चांगलंच आहे आणि ते येतील अशी अपेक्षाही आहे. पण मला असं वाटतं की सलमान भाऊने त्यांचा सीझन पूर्ण केलेला आहे आणि या सीझनची सुरुवात सुद्धा त्यांच्या शोच्या फिनालेमध्ये झालेली आहे, म्हणून त्यांचा पाठिंबा, साथ, प्रेम, आशीर्वाद हे नेहमीच माझ्याबरोबर आणि बिग बॉस सीझनवर असणार. थँक्यू. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? त्याला बाईक कळलं, बाईक आहे तुमच्याकडे? हाय नितेश, किरण from Avanjara. नितेश, कई सारे रियलिटी शोज इंक्लूडिंग बिग बॉस में सेलिब्रिटी कपल पार्टिसिपेट करते हैं, तो कभी आपको और जेनी भी आपको मौका मिले, फिर चाहे बिग बॉस में हो आने वाले समय में या फिर कोई रियलिटी शो में एक साथ अपनी लव केमिस्ट्री या अपना इक्वेशन एज ए रियलिटी कपल कभी दिखाना चाहेंगे या कभी मौका मिले करना चाहेंगे? अगर उनके पास बजट हो इक्वेशन की बात करते पहले कपल की, तो किस तरह की बातें हैं जो आपको लगता है कि स्क्रीन पे दिखा सकते हैं और स्क्रीन पे नहीं? मैं सवाल नहीं समझा, कौन से कपल की क्या करेंगे? अगर कपल कोई रियलिटी शो में पार्टिसिपेट करते हैं तो आपको लगता है कि हर बातें जो है वो स्क्रीन पर दिखाना वैल्यूबल है या कुछ चीज़ों को एक्सप्लेन किया? नहीं, मुझे ऐसा लगता है कि ये हमारी ये धारणा होती है कि जो हो रहा है वो सारी चीज़ें दिखाई जा रही है. बहुत सारी चीज़ें होती हैं जो नहीं दिखाते और अनफॉर्चुनेटली वो बातें ऑडियंस तक पहुंचती नहीं है, इसलिए ऑडियंसेस उन्हें अप्रिशिएट नहीं कर पाते. पर जब कभी भी कोई कपल टीवी पर जाते हैं तो उन्हें मुझे लगता है कि पता होता है कि व्हाट आर थिंग्स दैट डीलिंग विद. तो बहुत सारी चीज़ें होती है जो नहीं पता बोलना चाहते और बहुत सारी चीज़ें होती है जो जताना चाहते हैं, बोलना चाहते हैं, इसलिए वो शो पर दिखाई देता है. बट आई थिंक वी नीड टू रियली गिव इट टू द चैनल्स ऑल्सो फॉर लॉट ऑफ थिंग्स एंड आई एम प्रिवी टू इट कि जो चीज़ें वो नहीं दिखाते. पता है कि टीआरपी लगेगी, पता है एक्साइटिंग है, शॉकिंग है, पर कई बार मॉरली करेक्ट चीज़ें भी हमें ये बताती है कि ये नहीं दिखाना चाहिए, आगे नहीं जाना चाहिए. एब्सोल्युटली. हमें लगता है कि चैनल शायद पर्सनल चीज़ों के बारे में रिस्पेक्ट नहीं करती है और एक्सप्लॉइट करना चाहते, ऐसा नहीं होता. बहुत सारी चीज़ें हैं जब आपको पता चले बोलेगा ये हुआ था, ये दिखाया नहीं. हाँ, लेकिन कभी कभी इट्स नॉट ओनली अबाउट कंटेस्टेंट्स. आई थिंक द चैनल एंड द शो ऑल्सो थिंक्स अबाउट द फैमिलीज बैक होम. माता पिता भाई बहन, ये सिर्फ कपल जब आते हैं तो उनकी बात नहीं होती, तो मुझे लगता है दोनों के परिवारों की बातें होती है. तो वी रियली लुक इनटू हाउ दिस इज गोइंग टू अफेक्ट द फैमिलीज. इट्स नॉट ओनली अबाउट दोस टू पीपल. उनके बच्चे होंगे जो स्कूल में जाएंगे तो क्या होगा, ये सारी रिस्पॉन्सिबिलिटी लेकर ये शो चलता है. सिर्फ इसलिए नहीं चलता कि कोई भी शॉपिंग चीज़ें दिखानी है टीआरपी के लिए. थँक्यू सो मच. तुम्ही सगळे इथे आलात आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळालेली आहेत. 6वा सीझन आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या घराचं दार आता उघडणार आहे. मनोरंजनाचा षटकार लागणार आहे. आत आलेल्या स्पर्धकांच्या नशिबाचा गेम पालटणार आहे. तेव्हा 11 तारखेपासून सज्ज होऊया एक घमासान पाहायला. 11 तारखेला मनोरंजनाचं महाद्वार उघडणार आहे. पण आता तुम्ही सगळे पत्रकार इतक्या आपुलकीने इथे आला, सो तुमच्यासाठी रिफ्रेशमेंटचं काउंटर ओपन करण्यात आलेलं आहे. सो प्लीज एन्जॉय. पण मात्र लक्षात ठेवा 11 जानेवारीला रात्री ठीक 8 वाजता सुरू होतोय सुसाट एंटरटेनमेंटचा झिंगट प्रवास. महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा शो बिग बॉस मराठी सीझन 6. बिग बॉस मराठी brought by
पितांबरी डिशवॉश जेल, पुनागड हेअर सन्स, जेमिनी कुकिंग ऑइल आणि कॉटन टी. असोसिएट स्पॉन्सर सोसायटी. थँक्यू सो मच. थँक्यू गाईज. मी आता जान्हवीला ऐकत होतो की जसं स्पॉन्सरचं नाव घेतं तर मी पण पाठ करत होतो की काही सगळे नाव माझं बरोबर. थँक्यू सो मच. थँक्यू.